हॅलो एव्हरीवन. सो इथे आपलं C++ची लेक्चर सिरीज चालू आहे. तर C++च्या लेक्चर सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आपण इथे डिस्कस केलेले आहेत. डेटा टाईप्स असतील, व्हेरिएबल्स असतील. तर आपण एक नवीन पॉईंट चालू केला होता. त्या पॉईंटचं नाव होतं कंट्रोल स्ट्रक्चर. ओके, कंट्रोल स्ट्रक्चर. तर कंट्रोल स्ट्रक्चर मेजरली दोन भागांमध्ये डिवाइड होतं आहे. त्यातला पहिला भाग आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि दुसरा भाग आहे डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. तर आता डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंटचे मध्ये तीन पॉईंट्स पडतात, तीन टॉपिक पडतात. इफ स्टेटमेंट, त्याचबरोबर स्विच आणि गो टू, स्विच स्टेटमेंट आणि गो टू स्टेटमेंट. ओके, असे तीन प्रकारचे स्टेटमेंट आहेत. त्यातला आपण इफ हे पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. इफमध्ये टोटली 4 प्रकार पडतात: सिंपल इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर. तर सर्वात महत्त्वाचा इथं मुद्दा म्हणजे की आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर का शिकायचं आहे. त्याचं कारण असं आहे की कंट्रोल दी फ्लो ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, आपल्याला कंट्रोल कम्प्युटरमध्ये प्रोग्राम आपण जे करतोय त्या प्रोग्रामचा मला फ्लो कंट्रोल करता आला पाहिजे. तर मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की इथे आपण दोन प्रकारची कामं करतो. एक तर रिपिटेटिव्ह टास्क करतो किंवा एकापेक्षा अनेक एलिमेंट आपण डिस्प्ले करतो युझिंग लूपिंगच्या माध्यमातून. आणि ब्रांचिंगमध्ये आपण काय करतो, डिसिजनवरती काम करतो. ओके, तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे स्विच स्टेटमेंट. ओके, स्विच स्टेटमेंट. तर सर्वात पहिल्यांदा बघूया की स्विच नावाचं स्टेटमेंट काय आहे आणि स्विच आपण कुठे वापरतो. याचं रिअल टाइम एक्झाम्पल आपण यामध्ये बघणार आहोत की कुठे वापरलं जातं, कशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो. ॲक्च्युली स्विच काय आहे. तर जनरली आपण एल्सिफ लॅडर डिस्कस केलेला आहे. एल्सिफ लॅडरमध्ये कसं होतं, प्रत्येक कंडिशन ही इंडिपेंडंट होती, प्रत्येक कंडिशन ही स्वतंत्र होती. आता स्विचमध्ये कसं असणार आहे, स्विचमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे चॉईसेस. काय लक्षात ठेवायचं आहे, चॉईसेस. ओके, आता चॉईसेस म्हणजे काय, पर्याय. ठीक आहे, एकापेक्षा अनेक पर्याय आपण युजरला देणार आहोत. साध्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर आपण एकापेक्षा अनेक पर्याय युजरला देणार आहोत आणि त्या अनेक पर्यायांमधून युजर एक पर्याय निवडणार आहे. एकापेक्षा अनेक पर्याय आपण युजरला देणार आहोत आणि त्या अनेक पर्यायापासून युजर एक पर्याय निवडणार आहे आणि युजर जो पर्याय निवडेल त्याचं तुम्हाला आउटपुट दाखवायचं आहे. ओके, तर चॉईसेस म्हणजे जनरली आपण त्याला ब्लॉक्स असं म्हणतो. काय म्हणतो, ब्लॉक्स. ओके, आपण त्याला एकदम बेसिक भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणूया, ब्लॉक्स असं म्हणूया. तर इथे असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे चॉईसवरती काम करतंय. सर्वात पहिल्यांदा स्विच कशावरती काम करतंय, तर चॉईसवरती काम करतंय. पहिली चॉईस, दुसरी चॉईस, तिसरी चॉईस, चौथी चॉईस, आपण एकापेक्षा अनेक n नंबर ऑफ चॉईसेस इथं प्रोव्हाइड करू शकतो. मात्र जर तुम्ही चुकीची चॉईस दिली तर त्यासाठी सुद्धा इथं आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. त्या फॅसिलिटीचं नाव आहे डिफॉल्ट ब्लॉक. ओके, तर कोणकोणते ब्लॉक आहेत, तर पहिला प्रकार आपण म्हणूया चॉईसचे ब्लॉक आहेत. ठीक आहे, चॉईसेस ब्लॉक. आणि जो दुसरा ब्लॉक आहे त्या दुसऱ्या ब्लॉकला आपण काय म्हणतोय, डिफॉल्ट ब्लॉक असं म्हणतोय. ओके, डिफॉल्ट ब्लॉक. अजून आपण सिंटॅक्स एक्झाम्पल कोणत्याही प्रकारे तिकडं काही डिस्कस केलेलं नाहीये. फक्त आपल्याला इथं हे समजून घ्यायचं आहे की स्विच काम काय करते आणि स्विच म्हणजे काय. स्विच म्हणजे आपण युजरला चॉईस प्रोव्हाइड करतोय आणि त्या चॉईसनुसार त्याला आउटपुट देतोय. ठीक आहे, चॉईस एंटर करणार आहे युजर आणि त्या चॉईसनुसार आपण त्यांना आउटपुट देणार आहे. आणि जर युजरने चुकीची चॉईस एंटर केली तर ऑटोमॅटिकली प्रोग्राममध्ये मेसेज आला पाहिजे, युअर एंटर्ड रॉंग चॉईस, किंवा तुम्ही चॉईस एंटर केलेली चॉईस कशी आहे, चुकीची आहे. ओके, तर आता हे झालं ब्लॉक्सचं. स्विचमध्ये दोन प्रकारचे ब्लॉक्स असतात. पहिला ब्लॉक असतो तो म्हणजे चॉईसेसचा, एकापेक्षा आपण अनेक पर्याय युजरला देऊ शकतो. आणि दुसरा ब्लॉक असतो डिफॉल्ट ब्लॉक. ओके, इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. तर आता याचं वर्किंग कसं असतं, तर वर्किंग अशा प्रकारे असणार आहे की मला स्विचचा प्रोग्राम करताना चॉईस निवडण्यासाठी एका स्पेशल व्हेरिएबलची गरज लागते. स्पेशल व्हेरिएबलमध्ये जनरली ते नॉर्मल व्हेरिएबल असतं, बट एक व्हेरिएबलची गरज लागते की जेणेकरून ती चॉईस मला घेता यावी. ठीक आहे, तर आता इथं मी सिंटॅक्स अगोदर लिहितोय बघा. सिंटॅक्स ऑफ स्विच स्टेटमेंट.
ओके, सिंटॅक्स ऑफ स्विच स्टेटमेंट. तर सर्वात पहिल्यांदा स्विच स्टेटमेंट मी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी लिहिलेलं आहे चॉईस व्हेरिएबल. ओके, चॉईस व्हेरिएबल. चॉईस व्हेरिएबल, आता इथे मला एकापेक्षा अनेक चॉईस वापरायचे आहेत. बघा आता इथे केस 1, चॉईस 1 किंवा चॉईस 1 म्हणण्यापेक्षा आपण इथं ब्लॉक 1 म्हणूया. ठीक आहे, ब्लॉक 1. ओके, देन ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट, आता हे ब्रेक स्टेटमेंट काय आपण व्यवस्थित डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा आपण सिंटॅक्सकडे फोकस करूया. केस 2 अगेन ब्लॉक 2, केस 2 अगेन ब्लॉक 2, देन ब्रेक, देन केस 3 ब्लॉक 3, केस 3 ब्लॉक 3. ओके, ब्लॉक 3, ब्रेक. नाउ डिफॉल्ट कोलन डिफॉल्ट ब्लॉक, देन क्लोज. बघा आता लक्ष द्या, सिंपल, एकदम सिंपल सिंटॅक्स आहे. सर्वात पहिल्यांदा केस 1, केस 2 आणि केस 3. ठीक आहे, तर केस 1 चा अर्थ तुमची ही पहिली चॉईस आहे, केस 2 चा अर्थ ही तुमची दुसरी चॉईस आहे, केस 3 चा अर्थ ही तुमची तिसरी चॉईस आहे. आणि जर या तिन्ही चॉईस पैकी तुम्ही काहीच निवडलं नाही तर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट केला जाणार, डिफॉल्ट ब्लॉक दिला जाणार. ओके, तर इथं मी एक्झाम्पलसाठी 3 चॉईस युजरला दिलेले आहेत. त्या 3 पैकी युजरने एक निवडावी आणि त्याला तो ब्लॉक दिसणार आहे. ओके, तर इथे मी ब्रेक का दिलेला आहे पहिल्यांदा डिस्कस करतो की व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रेक स्टेटमेंट. तर ब्रेकचं मिनिंग असं आहे की ज्यावेळी युजर पहिली चॉईस देणार आहे, जर युजरला पहिल्या चॉईसचं आउटपुट बघायचं असेल तर त्याला आपण पहिला ब्लॉक दाखवला. ओके, आणि दाखवल्यानंतर त्याला फक्त पहिलाच ब्लॉक दाखवायचा आहे, त्याला दुसरा आणि तिसरा ब्लॉक दाखवायचा नाहीये, शो करायचा नाहीये. त्याला फक्त काय शो करायचं आहे, ओनली फर्स्ट ब्लॉक. देन म्हणून मी हे ब्रेक स्टेटमेंट वापरलेलं आहे. किंवा उदाहरणासाठी समजा एखाद्या युजरला दुसरी चॉईस बघायची आहे तर दुसरी चॉईसचा ब्लॉक त्यासाठी ओपन होईल आणि त्यानंतर लगेच मी काय दिलाय, ब्रेक दिलेला आहे, जेणेकरून त्याला तिसरा ब्लॉक किंवा डिफॉल्ट ब्लॉक दिसू नये. आपण हे प्रॅक्टिकल करून बघणार आहोत की जर ब्रेक नाही वापरला तर ऍक्च्युअल मध्ये काय होतंय. जर ब्रेक नाही वापरला, ओके, समजून जावा इथे मी ब्रेक वापरलेला नाहीये आणि युजरने चॉईस पहिली दिली तर युजरला पहिला ब्लॉक दिसेलच, त्याचबरोबर त्याला दुसरा ब्लॉक सुद्धा इथे दिसणार आहे, दुसरा ब्लॉक सुद्धा इथे शो होणार आहे. ओके, पण त्याला ऍक्च्युअली नीड पहिल्या ब्लॉकची आहे. ओके, म्हणजे जर साधं एक्झाम्पल आहे, जर केस 1 मध्ये उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचा डेटा असेल, केस 2 मध्ये ठाणे जिल्ह्याचा डेटा असेल आणि केस 3 मध्ये सांगली जिल्ह्याचा डेटा असेल, सांगलीचा डेटा असेल आणि त्याला चॉईस 1 बघायची आहे. चॉईस 1 मी पुणे दिलेली आहे, त्याला पुण्याचा पण डेटा दिसेल ॲज वेल ॲज ठाण्याचा पण डेटा दिसेल. मग हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम रिड्यूस करण्यासाठी आपण काय यूज करतोय, ब्रेक स्टेटमेंट इथं यूज करतोय. ओके, ब्रेक स्टेटमेंट. देन आता हा झाला सिंटॅक्स. जर या तिन्ही चॉईस फेल झाल्या, जसं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एलसी प्लॅटरमध्ये आपण बघितलं होतं की फर्स्ट कंडिशन, देन सेकंड कंडिशन, देन थर्ड कंडिशन, अदरवाईज कोणतीच कंडिशन जर एक्झिक्यूट झाली नाही तर माझ्याकडे फॉल्स ब्लॉक आहे. ओके, तर आता इथे कोणतीच जर चॉईस एक्झिक्यूट नाही झाली तर माझ्याकडे डिफॉल्ट ब्लॉक आहे. तो डिरेक्टली सांगेल की तुम्ही एंटर केलेली चॉईस ही रॉंग आहे, युअर एंटर्ड इज रॉंग चॉईस. ओके, तर आता याचा साध्या पद्धतीने एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल ऑफ स्विच स्टेटमेंट. देन बघा आता इथे स्विच, येस, केस 1 फॉर एक्झाम्पल इथे मी लिहितो सी आउट मंडे. ओके, मंडे. देन ब्रेक केस 2 सी आउट ट्यूजडे. ओके, ट्यूजडे. अगेन केस 3, सॉरी ब्रेक द्यावा लागेल मला. एव्हरी केस नंतर मला काय द्यायचं आहे, इथे मला ब्रेक प्रोव्हाइड. ओके, मला इथे एव्हरी केस नंतर
ब्रेक प्रोव्हाइड करायचा आहे. अगेन केस 3 सी आउट वेनसडे, काय आपण म्हणतो वेनसडे. ओके, देन याच्यामध्ये मी ब्रेक दिलेला आहे. अगेन डिफॉल्ट सी आउट एंटर्ड रॉंग चॉईस. ओके, एंटर्ड रॉंग चॉईस. देन क्लोज. बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, स्विच स्टेटमेंट मी वापरलेलं आहे. आता इथे मी सिंटॅक्समध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की मी चॉईस व्हेरिएबल घेतोय. आपण चॉईस व्हेरिएबल कोणताही घेऊ शकतो, जनरली ते बेसिक व्हेरिएबल असतं हे आणा. आणि दुसरी गोष्ट, चॉईस व्हेरिएबल हे इंटिजर टाईपचं घ्यायचं, कारण की मी चॉईस जे देणार आहे ते नंबरमध्ये देणार आहे. फॉर एक्झाम्पल केस 1, केस 2, केस 3 अशा पद्धतीने. ओके, तर आता इथे मी काय करणार आहे, जे चॉईसेस आहेत ते मी नंबरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर आता इथे मी जर वन प्रेस केलं, फर्स्ट चॉईस माझी काय मंडे, इथं ऑटोमॅटिकली डिस्प्ले होणार मंडे, ट्यूजडे होणार नाही. जर मी 2 प्रेस केलं तर ऑटोमॅटिकली ट्यूजडे प्रेस होईल. जर मी 3 प्रेस केलं तर आउटपुटला दिसेल वेनसडे. आणि जर मी 4 प्रेस केलं किंवा 1, 2, 3 याच्या व्यतिरिक्त कोणतीही की मी जर प्रेस केली तर ऑटोमॅटिकली सांगेल की हे काय आहे, एक रॉंग चॉईस आहे. ओके, हे एक रॉंग चॉईस आहे. अशा पद्धतीनं स्विच स्टेटमेंट वर्क करतं. ओके, तर आता डायरेक्टली याचा प्रोग्राम एक्झाम्पल बघूया आपण. इथे मी टर्बोसीचा सेटअप ओपन करतोय. रेग्युलरली आपण जसं प्रॅक्टिकल करतोय तसं आपण आता प्रॅक्टिकल करणार आहोत. ओके, तर आता इथे मी न्यू फाईल घेतलेली आहे. तर आता न्यू फाईलमध्ये रेग्युलरली आपण जसं हेडर फाईल्स घेत असतो. पहिली हेडर फाईल आपली iostream.h, दुसरी हेडर फाईल #include conio.h. बहुतांश ॲडव्हान्स सेटअपमध्ये तुम्हाला कोनिओ वापरावी लागत नाही. ज्याने ॲडव्हान्स सेटअप जे आहेत, सी फ्री असेल किंवा तुमचा कोड ब्लॉक असेल तिथं तुम्हाला कोनिओ वापरावी लागत नाही. टर्बोसीमध्ये आपल्याला वापरावी लागते. देन वॉइड मेन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट फर्स्ट वन. आता इथे मी यस नावाचं व्हेरिएबल पास केलेलं आहे. यस नावाचं व्हेरिएबल हे जनरली चॉईससाठी आहे. ठीक आहे, चॉईस. क्लिअर स्क्रीन. देन सी आउट एंटर युअर चॉईस. सी इन यस नावाचं व्हेरिएबल रीड करून घेतलं. आता स्विचमध्ये मी यस नावाचं व्हेरिएबल पास करतोय. सगळं सिंटॅक्स प्रमाणे चाललेलं आहे. आता इथे आलो, केस 1 सी आउट टुडे इज मंडे. ओके, टुडे इज मंडे. अगेन ब्रेक स्टेटमेंट यूज केलेला आहे. केस 2 सी आउट टुडे इज ट्यूजडे. ओके, टुडे इज ट्यूजडे. ब्रेक दिलेला आहे. केस 3 सी आउट टुडे इज वेनसडे. ओके, नाउ ब्रेक केस 4 सी आउट टुडे इज थर्सडे. ओके, थर्सडे. नाउ अगेन ब्रेक केस 5th सी आउट टुडे इज फ्राइडे. ब्रेक अगेन केस 6 सी आउट टुडे इज सॅटरडे. मी इथे पूर्ण वीकचे डे इथं मी प्रिंट करणार आहे, पण आपल्या चॉईसनुसार. शेवटचं केस 7वी आहे माझी, सी आउट टुडे इज संडे.
टुडे इज संडे. ओके, तर अशा पद्धतीनं इथं मी माझी चॉईसेस कंप्लीट केलेले आहेत. जर या 7 पैकी कोणतीच चॉईस एक्झिक्यूट नाही झाली, जर युजरने चुकून 8 किंवा 9 नंबर दिला, तर त्याला सांगितलं पाहिजे की तुमची चॉईस चुकली. त्यासाठी माझ्याकडे कोणता ब्लॉक आहे? डिफॉल्ट ब्लॉक अवेलेबल आहे. देन डिफॉल्ट ब्लॉक अगेन सी आउट एंटर्ड चॉईस इज रॉंग, एंटर्ड चॉईस इज रॉंग. ओके, अशा प्रकारे आम्ही प्रोग्राम कंप्लीट केलेला आहे. स्विच कंप्लीट केलं, देन गेट ch कंप्लीटेड, अगेन मेन फंक्शन कंप्लीटेड. नाव प्रोग्राम कंपाईल करूया. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण प्रोग्राम कंपाईल केला, एरर 0 आले. ओके, तर आता रन केल्यानंतर बघूया. प्रोग्राम मी इथं रन केला, एंटर युअर चॉईस. जर मी चॉईस 3 दिली, टुडे इज वेनसडे, परफेक्ट. अगेन परत एकदा रन करतोय. टुडे इज सपोज मी 6 दिलं, टुडे इज सॅटरडे. ओके, करेक्ट. तर आता चुकीची चॉईस आपण देऊन बघूया लगेच, वेळ न घालवता. सपोज मी चॉईस दिली 9. आता 9 ही चॉईस ऍक्च्युली सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल नाहीये. मग काय येते बघूया. एंटर्ड चॉईस इज रॉंग. ओके, एंटर्ड चॉईस इज रॉंग म्हणजे ही केस किंवा ही चॉईस आपल्या प्रोग्राममध्ये अवेलेबल नाहीये. या प्रोग्रामला किंवा या कॉन्सेप्टला आपण चॉईस असं म्हणतो. चॉईसमध्ये आपण एकापेक्षा अनेक चॉईसेस युजरला देतो, जेणेकरून युजर याच्यावरती प्रोग्राम करू शकतो. ओके.